आली बघा कामावरनं. त्यांनी वाटतं हिडू केलाय थोडासा. मला म्हणलं कर चालू. काय लय आज तर तिचं काम होतं काय सांगू मला. लय म्हणजे लयच बेकार काम होतं. तर कंबर साथ नाही माझी. त्यांनी का किती दिवसातनं लेकरं गेल्यापासून अंडं नाही, मटण नाही, काय नाही. तर आता यांनी किती अंडे आणले ते? 3 अंडे आणले ते. तर 3 अंड्याचे पोळी करायला लागले ते. उभा सुद्धा राहू वाटत नाही मला. इतकाच त्रास झालाय आज. लय बेकार. तर तुम्हाला दाखवते अंड्याची पोळी करायला त्यात काय काय टाकून आहे का. कांदा, कोथिंबीर ते सगळं टाकून आज लयच हा का हिरो कसं नटत्यात आहे बघू. टिकलन बिकलन पावडर कोंबडन फ्रेश मध्ये. अव हे नाही की पळी राहिली आपली गावाकडं. हा पळी राहिली गावाकडं. सकाळच्या गोळीनं फरक पडला का नाही. त्यामुळेच जरा थोडस फ्रेश वाटायला लागले आहे का ना. कपडे महाग वाळ्या टाकलेली दिसते ती आहे ना. साड्यांची आहे टाकायचं. 3 अंडे आणले. तिथं माळव आणले वाटतं. असले का कोथमीर आणली पैसे देऊन. किती आणली अयो बेला खांदा लागले मला तर. पहिली कोथमीर होती की दुसरं काय आणलं. अयो बघा कुठं मोली विल्ली कात्रे पोळे. हा एक नंबर. एक नंबर झाली. पण मला उभा राहा वाटत ना. केली असते की मी. तुमच्यापेक्षा माझं 5 तास जास्त आहे कामाचं. हा 12 तास. तर सकाळचा मी राडा बिडा सगळं काढून जात असते. इकडं काय लाईट नाही तर दाखवते बल लावून. राडा बिडा काय नसतंय. माळव नाही आलं तुम्ही. ती सुट्टी होती 10:30 वाजता. मी म्हणलं चला म्हणलं माळव तर घ्यावं आपण. माळव घेतलं. माळव व्हायचं घेतलं तर कोथमीर हे सगळं इथं लिहिलं होतं आपली बारामती. काय तुम्हाला उलट दिसतं आता. इथं बसलो आता तिची वाट बघून. तिची सुट्टी होती 10:30ला. पाठीमागं पार्किंग आहे तिचं. मी बसलो म्हणलं. ती म्हणली या ह्याला चालतंय म्हणलं इथून ह्याला तुला. मग आपल्याला भाजीला पण काय नाही म्हणलं थोडं माळवं हे घ्यावा. घेतलं माळवं हे. आता बरोबर 10 वाजले. ते अर्धा तास इथं बसायचे. तुम्हाला मागची कॅमेऱ्याने दाखवतो काय ठेवलं आहे ते बघा. आपली बारामती अनाबाई पिशवी आपली इथं माळव्याची. ती पाठीमागं इकडं पार्किंग आहे तिचं. तिथं कामाला आहे पलीकडं. हे रस्ता जातोय पेन्सिल चौकात. बाबा हे रस्ता आहे का नाही. हे असाच पेन्सिल चौकात जातोय. मी इथं येऊन बसलो या टाइमपास काहीतरी करत बसावं म्हणलं. तिला म्हणलं सारखाच ती म्हणते तुम्ही व्हिडिओमध्ये येत नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये येत नाही. मी तर म्हणलं आपलं टाइमपास म्हणलं दाखवा आपल्याला फॅमिलीला.
यूट्यूब फॅमिली आपली लय मन भरून सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी म्हणलं व्हिडिओ करावा आपण. गाडींचा फोकस येते तोंडावर. बसली मग आता इथं तुझी वाट बघत. माझी सुट्टी होती 6:30लाच. मग तोवर म्हणलं आपलं बसावं इथंच. मला ना जास्त बोलता येत, तरी पण ती मला म्हणते सपोर्ट करत जावा, मला बोलत जा, म्हणजे बोलू लागत जावा असं करत. ठीक आहे चालतंय म्हणलं, करत जाईन म्हणलं. मग इथं बसलोय मी. येते अर्धा तासात, आता 20 मिनटं राहिली तिची यायची. बरोबर 10:30ला सुट्टी होती तिची. इथं जायला आम्हाला कमीत कमी 10-15 मिनटं लागतात. तर मला म्हणलं बसतो तिकडं, मी आणतो जेवायला. आणि तर सकाळच्या जर तुम्हाला माहितीच आहे, मी 5 चपात्या करते, कधी 4 करते, तर 2-3 येतात आणि 2 शिल्लक राहते त्या, कधी 1 राहते. 5 केल्या तर राहते त्या 2, आणि 4 केल्या तर 1 किंवा 1.5 राहते, असं राहते ते. तर ताईची कमेंट आली मला की माझं बी नाव घेता. कसं की ताई तुमचं नाव सांगितल्यावर मला माहिती होतं, आणि त्यांचा मला त्या ताईंचा फोन ते येत होता, तर सगळेच मला सपोर्ट करते. ती फक्त एक जण सोडून, नाहीतर सगळे चांगलेच कमेंट करते ते, 1 नंबरच. आणि जे आपल्या वाईट होते का नाही, की आपल्याला वाईट कमेंट करत होते, त्यांना मी ब्लॅकलिस्टमध्ये म्हणजे ब्लॉक करून टाकलं या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळं मला वाईट काहीच वाटत नाही कोणाचं. सगळ्यांच्या कमेंट एकदम भारी, मजेत, मस्त अशा भरभरून तुम्ही प्रेम देता का नाही. खूप लय आनंद होतो या, की असं तुम्ही तुमच्या कमेंट मला वाचून ती सगळा म्हणजे माझा कामाचा शिनवाटा सगळा जातो या, सगळाच. आणि पुढं व्हिडिओ बनवायला पण लय उल्हास येतो. त्याच्यामुळं मी येळात येळ काढून, किती बी मला त्रास होतो, आपण तुमच्या संगत मी 2 शब्द तरी बोलल्याशिवाय 2, 3, 4, 5 मिनिटाचा का पण मी व्हिडिओ करते. आणि टाइमच असला तरी 10 मिनिटाचा व्हिडिओ तरी करत असते या, आहे का नाही. त्याच्यामुळं तर गोळ्या घेऊन, गोळ्या तर संगच नेते मी. केक काढून घ्यायचे. कथा येतो. आज मला वाटतं की मी सकाळ मला जाग येते का नाही, उठायची सुद्धा सुरू होते का नाही काय माहिती, पण नाही झोप लागत. 6 वाजल्या म्हणलं का पुढं झोप लागत नाही. किती पण मी झोपण्याचा प्रयत्न करते, पण मला झोपच लागत नाही. किती हे असलं काय असलं तरी अगवायला पोत येतात टाकत असताव का. अशी केली आपली भाजी. चपाती बिपाती आहे त्या खातो तेवढंच आणि झोपतो. तर एक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण. तुम्हाला मी मला माहीत आहे की तुम्ही माझ्या आनंदात सहभागात असता या. तर मी दादाला 2 दिवस झाले मी फोन करते, पण दादा काय मला फोन घे नाही ना, काय नाही, म्हणजे मला बोलतच नाही. म्हणजे मला की ते आता चांगला रमलाय आणि त्याला माझी काही आठवण नाही. फक्त आई मगाशी सांगत होते, मगाशी म्हणजे 4:30 वाजता तिचा फोन आलता की तुझं ध्यान बी काढत नाही, काहीच नाही, तिला चांगलं मन रमलंय. फक्त बारक्या भावालाच माझ्या फक्त बोलतो की मामा कधी येणार हाय, कधी नाही. मग ते दोघांचं चालतं, मामाचं आणि भाच्याचं. बघा मग इतका म्हणजे ते बाहेर आहे ना कामाला, त्याच्यामुळं ती पण रोज फोन ती करतं, त्या ती करतं. जाऊ द्या, एकतरी डोक्याचं टेन्शन गेलं आहे का नाही वर का. आता लागलं तर खायचं महाग. व्हिडिओमध्ये बोलणार नाही का? बोलणार ना. मी बोललो सकाळी मगाशी व्हिडिओ केला. अयो
अगोय हातच चमकला, कटकिरनच वाजला हात. जेवते जेवते की. मला जेवताना नाही करू वाटत व्हिडिओ, नाही गप्पा मारू वाटत तुमच्या संगत मला. खरंच बायच्या जन्माला कधी नाही येऊन, पण तसं मी म्हणलं तर गाड्यांच्या वेळेला जीवाला कार असते. परपंचा, लेकरं बाळ बायको सांभाळायची, आई वडील सांभाळायचं. हा होय. कुणाचं नाही हाय ती गड्यांना बी ते साप असतंय की, असंच नाही की बायांना साप आहे, सगळ्यांना आहे. परपंच म्हणल्यावर दोन चाक सरळ चालले तरच परपंच आहे, नाही तर एखादा तर गेला इकडं तिकडं तर एक तर चाक पंक्चर झालं का तर एका चाकानं काय लय चालत नाही है ना. तर बघू राहता येते उद्या निघले ते वाटतं तिथनं कुठं तर थांबल्या असलेल्या, पाऊस येत होता त्याच्यामुळं असं मी त्यांना फोन उचलला नाही पावसामुळे त्यांनी वाटतं. तर मला त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज केला की अगं लय पाऊस येतोय, माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही. पण भाऊजीचा फोन येत होता सारखा तुम्हाला की तिथं आली का तिथं आली का, तर म्हणलं नाही आलं त्या, तर येतील सकाळ बघू आहे का नाही. तर चला आता घेते जेवण करून, लय कंटाळा आलाय. असू द्या.